हॅलो, कुठे? असं डायरेक्टली आत नाही जात आहेत. मी कंपनीचाच आहे हो. कंपनीचा माणूस आणि मी ओळखत नाही तुला. तू ओळखतो का? ते बघ गंडवणं पण चलनी घेत ना. अहो थांबा दादा, थांबा. हे बघा. सर, तुम्हाला कोणी पाठवलं इथे? सारंग सरांनी पाठवले. दादा एक काम करता का? ती डिलिव्हरीची फाईल घेऊन येता का? आणि त्या पावत्या बी जोडलेल्या असतात ना, त्या बी घेऊन या. हो सर. बोल. हॅलो ऐश्वर्या मॅम, सक्तेव म्हणून कोणीतरी प्रोडक्शन सुपरवायझर आलाय. व्हॉट? सखदेव, हो, तू मूर्ख तिकडे काय करतोय? ते मला माहित नाही मॅडम, पण तू डिलिव्हरीचे डिटेल्स मागतो. बरं, तू सगळं व्यवस्थित मेंटेन केलंयस ना? हो मॅम, मी सगळं व्यवस्थित मेंटेन केलंय. हे बघ, तशी पण त्याला खूप जास्त अक्कल नाहीये. तू त्याला फक्त फाईल्स दाखव आणि ते पाठव. ठीक आहे मॅम. आय सी. म्हणजे आता सारंग माझ्यावर लक्ष ठेवायला लागलाय आणि त्याचमुळे त्याने सखदेवला तिकडे पाठवलंय. नाही, काहीतरी करावं लागेल. सर, फाईल. अरे देवा, हे इंग्लिश तर काय वाचता यायचं नाही, पण ह्या आकड्यात तर गडबड दिसते खरी. दादा, हे समजे बॉक्स या टेम्पोमधून जाणार आहेत ना? हो सर. मग एक काम करता का? समजे बॉक्स खाली उतरा. सर सॉरी, पण असं नाही करता येणार. सगळं सामान खाली उतरवायचं, तुम्ही चेक करणार आणि पुन्हा लोड करायचं. सर यात वेळ जाणार सर खूप. हो दादा, कळते मला तुमचा लोड वाढेल, पण काय आहे ना, माझ्या बी शंकेचं निरसन व्हायला नको काय? अहो पाहिजे तर मी मदत करतो ना. नाही सर, असू द्या. काढा रे सामान खाली. हा वय, काढा. अरे काढा लवकर. इंग्लिश प्रकरण. दादा, या फाईल मध्ये जे लिहिलंय तेच आहे ना ते बॉक्स मध्ये? हो सर. मग मला वाचून दाखवा. मी वाचू? होय, येतं ना वाचता? येतं ना. हा मग दाखवा ना वाचून. रूपम कॉस्मेटिक फेस पॅक, बॅच नंबर RS 15042025. अरे वा, येतं ना हो तुम्हाला माऊली वाचता. हा झालं की काम. समजे बॉक्स बरोबर आहेत का? तेच तर सांगत होतो साहेब मी. अहो माऊली, माझ्या बी शंकेचं निरसन होणं गरजेचं आहे ना. झालं की आता एक काम करा, समजे बॉक्स आहेत ना, पुन्हा टेम्पोमध्ये लोड करा. हा हो सर. चला काम करा. बोल, आता काय आहे? सांगितलंय तेवढं कर. ओके मॅडम. हॅलो. सारंग सर, या गोडाऊन मध्ये जरा मला गडबड वाटते बघा. काय म्हणजे टेम्पो मधून डिलिव्हरी करताना ना 60 बॉक्स जातात, पण इथे 50 बॉक्सची एंट्री आहे फक्त. नाही मला ही गडबड मला इथेच जाणवली, दुसऱ्या गोडाऊन मध्ये असं काही जाणवलं नाही. अंदाज होता मला काहीतरी घोळ आहे म्हणून. ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. बरं झालं माहिती कळली. जरा चांगलं काम केलंस तू. ठेवतो. सखदेव, तो गोडाऊनचा स्टॉक रिपोर्ट दे. ऐश्वर्या,
हे सगदेवला मी तुझ्या अंडर असलेल्या गोडाऊनचा स्टॉक रिपोर्ट तयार करायला सांगितला होता. त्यामध्ये तिथे आपण पाठवलेली इन्व्हेंटरी आणि तिथनं झालेली डिलिव्हरी यामध्ये तफावत आहे. म्हणजे तिथे आपण पाठवलेले प्रॉडक्ट्स आणि तिथनं डिलिव्हरी करता गेलेले प्रॉडक्ट्स याच्यामध्ये अंतर आहे. काही माहिती आहे तुला याबद्दल? बाबा, दादाने माहिती काढल्यानंतर मी पण सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर माझ्या लक्षात हे आलंय की गेलं वर्षभर हे असंच चालू आहे. आणि जर हे असंच चालू राहिलं तर कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल. दुसरी गोष्ट, जे मटेरियल चोरीला जात आहे ते मटेरियल डायरेक्टली मार्केटमध्ये विकलं जात असेल. जस्ट 1 सेकंड. सारंग, डॅड, मला एक गोष्ट कळली नाही आहे. जर गोष्ट माझ्या अंडर असलेल्या प्रोजेक्टची आहे तर याने आधी मला फोन का नाही केला? का तू जॉबवर ठेवलंयस म्हणून फक्त तुझ्यासाठी काम करणार आहे, की या मूर्ख मुलीचा भाऊ म्हणून आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय हा? ऐश्वर्या, थांब ना जरा. बिझनेस रिलेटेड गोष्टींची चर्चा चालू आहे इथे. आपण त्याबद्दल बोलूया. घरातल्या गोष्टी आत्ता मिक्स करू नकोस. आणि आम्ही कोणी संशय नाही घेत आहोत तुझ्यावर. आमचा विश्वास आहे. माझा तर पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. रिलॅक्स. थँक्यू मॉम. ॲक्च्युली लास्ट टाइम आपल्याला प्रॉडक्ट डॅमेजमुळे खूप लॉस झाला. त्यामुळे मग मी फिगर आउट करण्याचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली प्रॉडक्ट डॅमेज कशामुळे होतो. मग लक्षात आलं की जेव्हा आपण बॉक्सेस ट्रकमध्ये लोड करतो आणि बॉक्सेस जास्त झाले तर प्रॉडक्ट डॅमेज होतं, कारण गोडाऊनपासून बाहेर पडण्याचा रूट तसा आहे. आणि म्हणून मी बॉक्सेस कमी करायला सांगितले. फक्त पेपरवर अपडेट नाही झालं एवढंच. क्लरिकल डिपार्टमेंटचं काम आहे, ते मी सांगेन, ते करतील उद्या. आणि मॉम, बाकी डिटेल्स लॅपटॉपमध्ये आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. मला ओके वाटतंय. आणि आणखी एक गोष्ट सगदीप, जर तुझ्या लक्षात नसेल तर तुझ्या लक्षात आणून देते की प्रोजेक्ट हेड मी आहे. गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्यास. डिरेक्टली जाऊन सारंगला नाही सांगायचं. नाही, जनरली हीच प्रोसिजर असते काम करायची. तुला माहिती नसेल तर वेगळी गोष्ट आहे. ऐश्वर्या, तो त्याचं काम करतोय आणि तो नवीन. त्याला अनुभव नाहीये. कळेल त्याला हळूहळू. आणि सध्या तुला कळलं प्रोजेक्ट हेड कोण आहे, कुणाला रिपोर्टिंग करायचंय, प्रोटोकॉल काय आहे, कळला ना? माफ करा मॅडम, चूक झाली माझ्याकडून. पुन्हा अशी चूक नाही होणार. आई, मला असं वाटतं की मीटिंग बद्दलचं सगळं बोलणं झालंय. विसव होता. हा सखदेव जर जास्त काळ राहिला ना तर मला ह्याचा त्रास होऊ शकतो. ह्याचं काहीतरी करायला हवं लवकरच. तिलोत्तमा, जर का सारंग बद्दल बोलायला आला असाल तर मला बोलायचं नाहीये. का नाही बोलायचं? अगं, मुलगा आहे ना तो आपला. गेले काही दिवस नीट जेवत नाहीये तो. म्हणायला कामात लक्ष आहे त्याचं, पण तू त्याच्याशी बोलत नाहीयेस याचा त्रास होतच असणार ना त्याला. केवळ त्याला त्रास होतोय म्हणून मी त्याला माफ करायचं आणि त्याच्याशी बोलायला लागायचं असं? तिलोत्तमा,
तुला माहिती आहे ना किती अटॅच्ड आहे तो तुला. तुझ्या चेहऱ्यावरची साधी नाराजीही सहन होत नाही त्याला. आणि इथे त्याला उघड उघड दिसतंय ना की तू इतरांशी बोलतीयस पण त्याच्याशी मात्र बोलत नाहीयेस. त्याचा त्रास होत नसेल त्याला? तुमचं म्हणणं बरोबर आहे. समजतंय मला सगळं काही, पण गोष्टच अशी झाली आहे ना, म्हणून मी त्याच्याशी बोलत नाहीये. क्रियेला प्रतिक्रिया असते हा निसर्गाचा नियमच आहे. पण तुझी प्रतिक्रिया जरा जास्त टोकाची आहे असं नाही वाटत तुला? क्रिया सुद्धा तशीच होती. अगं कधीपर्यंत चालणार हे सगळं? मला नाही माहित, मी काय ठरवून करत नसते हे सगळं. ठीक आहे मग ठरवून बोल त्याच्याशी एकदा. अगं आपलाच मुलगा आहे, कुणी परका नाही. पण बाजू परक्याचीच घेतली ना त्यांनी. कमॉन तिलोत्तमा, ताणू नकोस. मी नाही ताणत आहे. तुम्ही कितीही समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी त्याच्याशी बोलणार नाहीये. ओके? आयुष्यभर बोलणार नाहीयेस का? ते नाही मला माहित, पण जोपर्यंत ती पोरगी त्याच्या आयुष्यात आहे तोपर्यंत मी त्याच्याशी नक्कीच बोलणार नाही. तिलोत्तमा, ऐश्वर्या मॅडम, काय चाललंय काय तुमच्या राज्यात? नाही म्हणजे माझ्या अगोदर तुम्हालाच जावं लागतंय की काय या घराच्या बाहेर? सॉरी, तुम्ही रागवू नका, पण मी फॅक्ट सांगते. कारण एका मागोमाग एक तुमचे सगळे फ्रॉड्स पकडले जात आहेत. आणि मेन म्हणजे उद्या जर घरातल्या लोकांना हे कळलं की तुम्ही प्रेग्नेंट होऊ शकत नाही तर म्हणजे ऐश्वर्या मॅडम, थँक्यू फॉर युअर ब्युटी टिप्स. गुड नाईट. एक आई म्हणून मी खूप स्वप्न बघितलीत त्याच्यासाठी. स्वप्न बघितली होती. अख्ख्या जगासाठी झालंय तुमचं लग्न, पण संसाराचं काय? चालू झालाय तुमचा संसार. माझ्या घरात यापुढे कधीही पाळणा आणणार नाही तुझ्यामुळे. माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते, पण ते नाही होणार आहे पूर्ण. एका आईचं स्वप्न तू उद्ध्वस्त केलंस. तिची बाजू समजून घेणार. मला नाही ऐकायचं त्याच्याबद्दल. अगं असं बोलून कसं चालेल आई? मग काय करू? बोलू नको? तुझी इच्छा नसेल तर आजपासून मी तुझ्याशी बोलणं सोडून दे. विठ्ठला, जर माझ्यामुळे एका आई आणि मुलामध्ये अबोला झाला असेल ना तर खूप मोठा गुन्हा केलाय मी. आणि तू त्याची हवी ती शिक्षा दे मला, पण सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडमना एकत्र आण. त्यांच्यातला अबोला संपव. त्यांना एकत्र आणण्यासाठी मला मार्ग दाखव. तुला माहिती आहे ना, नजर जरी फिरवलीस तरी सहन नाही होत मला. आपण एकाच घरात राहतो आई. तू बोलत नाहीस माझ्याशी. काय वाटत असेल मला? त्रास होतो आई. मी बोलून नाही दाखवत पण खरंच त्रास होतो. माझ्यासाठी
काय आहेस ना मी नाही सांगू शकत. खरं तर सांगायची गरज पण नाही पडली पाहिजे. तुझ्याशिवाय मी शून्य आहे. जेव्हा मी घरात येतो ना तेव्हा माझी नजर आधी तुला शोधते. तू दिसलीस की समाधान वाटतं मला. हा बोल सहन नाही होते आता. काय करावं काय कळत नाही. आई तू बोलणार नाहीस का माझ्याशी? आई या जगात मी काही सहन करू शकतो. पण तुझी नाराजी नाही सहन करू शकत मी. सारंग सर. सारंग. सारंग तू सारंग तू बरा आहेस ना? हा सारंग. तुला माहिती नाही मी अंधाराला घाबरतो. आज अंधार झाल्यानंतर पहिल्यांदा असं वाटलं की माझा जीव जातो की काय. तुला माहिती आहे एका क्षणासाठी असं वाटलं की खरंच शेवटचा श्वास मी घेणार असेल तर आईची सारंग अशी हाक माझ्या कानावर पडायला आली. नाहीतर श्वास सोडला नसतो मी. स्टॉप इट सारंग. बस झालं. असं नाही बोलायचं वेड्यासारखं. हा तुझा शब्द माझ्या श्वासापेक्षा पण खूप महत्वाचा आहे. तुझ्या एका शब्दावर मी श्वास घेणं थांबवू शकतो. पण हा बोला नको. मी सुद्धा तुझ्याशी बोलल्याशिवाय नाही जगू शकत. सॉरी.